तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। मराठा आरक्षण सुनावणी जलद होणार, उच्च न्यायालयात विशेष पूर्णपीठ स्थापन। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे पाऊल। न्यायमूर्ती रवींद्र गुगे, संदीप मारणे, निजामुद्दीन जामदार यांचे विशेष पूर्णपीठ करणार याचिकांवर सुनावणी। याआधीच्या एकल पूर्णपीठात सुनावणी अर्धवट राहिली। भारताला हवेत हाफिज मसूद आणि दाऊद इब्राहिम मोस्ट वॉन्टेडची यादी पाकिस्तानला सोपवणार। दहशतवादांचा ताबा हवा, उभय देशातील संबंध सुधारण्यासाठी मागणी केली जाणार। सरासरी इतकाच पाऊस, मात्र पावसाचे दिवस कमी। हवामान बदलाचा परिणाम पावसाच्या वेळापत्रकावर। कोरोनाची लाट पुन्हा येते। सिंगापूर, हाँगकाँगमध्ये कहर, धडकी भरवणारा रिपोर्ट। कोरोना लाट ओसरली असल्याचा समज झाला असेल तर आता सावध व्हा। जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते। हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहेत। नामांकित बाजार समित्यांच्या विकासात शेतकऱ्यांचे हित जपा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बाजार समित्यांच्या बैठकीत सूचना। जागेच्या फसवणुकीचा नवा मुळशी पॅटर्न। रील्स बघून मुळशीला गेलेल्या ग्राहकांना पडीक जागा दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार। मुळशीतील निसर्गरम्य डोंगराजवळ धरणाच्या शेजारी अगदी स्वस्त दरात जमीन मिळत असल्याचे दाखवणाऱ्या सोशल मीडियावरील रील्सकडे पिंपरी चिंचवडमधील अनेकांचे लक्ष वेधले आहे। फक्त 40 ते 50 हजार रुपये गुंठा, 4 ते 5 लाख रुपये एकरी जमीन अशा आकर्षक जाहिराती पाहून हिंजवडीमधील आयटीएन्स आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक जण मुळशीमध्ये जमीन पाहण्यासाठी जातात। मात्र प्रत्यक्षात ही ऑफर म्हणजे फसवणुकीचा सापळा असल्याचे समोर येत आहे। वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांची तुफान बॅटिंग। देवेंद्र फडणवीस यांनी केले शरद पवार यांचे कौतुक। क्रिकेटच्या क्षेत्रातील शरद पवार साहेबांचे योगदान नेहमीच लक्षात राहील, असे मुख्यमंत्र्यांनी या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले। अमेरिकेत कापूस लागवड 14% घटणार, जागतिक कापूस उत्पादन कमी राहणार। USDAचा अहवाल। अमेरिकेच्या कृषी विभागाने नव्या हंगामात जागतिक कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केलाय। भारत, चीन, ऑस्ट्रेलिया आणि टर्की या देशांमध्ये देखील कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज आहे। संरक्षण बजेटला बूस्टर डोस। मोदी सरकारकडून पाकिस्तानची झोप उडवण्याची तयारी। 50,000 कोटींची अतिरिक्त तरतूद। भंडारा जिल्ह्यात 4.5 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट। हेक्टरी दिली 42 क्विंटल खरेदीची मर्यादा। जिल्ह्यात अजूनही धान खरेदीला प्रारंभ नाही। अनेकदा नाकारलं, आता मान्य केलं। भारतानं एअरबेस उडवल्याची पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून कबुली। भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष सध्या युद्धविरामाचं स्थिर असलं तरी देखील अद्याप यासंबंधीच्या चर्चा मात्र सुरू आहेत। पुढील 3 दिवस वादळी पावसाचे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा। मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात अधिक पावसाची शक्यता। अंदमान निकोबार बेटांवर यावर्षी 1 आठवडा आधीच मान्सून दाखल झालाय। सध्या मान्सूनची वाटचाल योग्य आणि विना अडथळा सुरू आहे। येत्या आठवड्यात मान्सून हिंदी महासागरातून अरबी समुद्रात येऊन धडकेल। गोंदिया जिल्ह्यात 3 पथकांच्या माध्यमातून बोनस याद्यांची पडताळणी। 15 दिवस कामकाज चालणार। 1.5 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली। AI मुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात, तंत्रज्ञानाचा फटका। स्टार्टअप कंपन्यांमध्ये नोकर भरती मंदावली। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला। जगातील आघाडीच्या कंपन्यांकडून नोकर कपात सुरू। रावेर तालुक्यात केळी दराचा संभ्रम दूर होणार। 2 जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे फलित। केळी बाजारभावाची समस्या सुटणार। गुजरात समाचारवर ईडीचे छापे। मालक बाहुबली शाह यांना अटक। ऑपरेशन सिंदूरवरून प्रश्न विचारता 56 इंच छातीची हवा निघाली। केंद्रातील मोदी सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरूच आहे। गुजरात समाचार वर्तमानपत्राचे ऑपरेशन सिंदूर बाबत सरकारसमोर काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करताच केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या ईडीने गुजरात समाचारवर छापे टाकून सूडबुद्धीने या वर्तमानपत्राचे मालक संचालक बाहुबली शाह यांना आज अटक केली। त्यामुळे सरकार विरोधात बोलायचे की नाही असा सवाल केला जात असून सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातल्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त होत आहे। यंदा साखर उत्पादनात 18% घट झाली। साखर महासंघाचा अहवाल। महाराष्ट्रात 80,95,000 टन उत्पादन झाले।
भारत सरकार ऑपरेशन सिंदूरचं सत्य जगाला सांगणार, सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पार पडली. गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि NAA अजित डोवाल यांची उपस्थिती होती. भंडारा जिल्ह्यात 1896 शेतकऱ्यांना विम्याची प्रतीक्षा. 11.48 लाखांची रक्कम अडकली. 2,516 शेतकऱ्यांना 50.52 लाख मंजूर. शेतमाल उलाढालीत व्यापाऱ्यांची चांदी. शेतकऱ्यांनी विकला 33.13 लाख क्विंटल कापूस तर 14.52 क्विंटल सोयाबीन. सोयाबीन, तूर, मूग बियाणे बदल यंदा वाढण्याची शक्यता. बाजरीचे 100% प्रमाण. खुशखबर, पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट जमा होणार 1500 रुपये. अपडेट समोर येते. लाडकी बहीण योजनेत महिलांना पुढच्या आठवड्यात मे महिन्याचा हप्ता येऊ शकतोय. याबाबतची मोठी अपडेट समोर आली. अकोला जिल्ह्यात 3,828 शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा. 119.74 कोटींचा विमा. 2,16 लाख अद्याप बाकी. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा 8,247 टन कांद्याची आवक वाढली. गेल्या वर्षी 14,443, यंदा 22,690 टनांची विक्री. कर्जमाफीची आज सावकारीचा फास. शेतकऱ्यांना केवळ 660 कोटींचे पीक कर्जाचे वाटप. कर्ज वाटपाची गती मंदावली. विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर महायुती सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी कर्जमाफी देण्याची मागणी केली. त्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवी झाल्या. यावर्षी कर्जमाफी मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. शेतकऱ्यांनो, मशागतीला लागा. आजपासून आठवडाभर राज्यात विजांच्या कडकटासह मुसळधार. पंजाबराव डक यांची माहिती. शेतकऱ्यांनी 30 मे पर्यंत आपली शेतजमीन मशागत करून तयार ठेवावी असा सल्लाही पंजाब डक यांनी दिला आहे. तेलंगणा राज्यात कापूस बियाण्यांची कमतरता. बोगस बियाण्यांचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त. सातपुड्यात वळवाच्या पावसाने उडवली दाणादार. आमचूर व्यवसायाची धुळदाण. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान. कोकणच्या धर्तीवर भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोगस पीक विमा सर्वेचा पंचनामा. जिल्ह्यातील आमदार आक्रमक. बैठकीला गैरहजर असलेल्या 7 BDOंना नोटीस देण्याचे निर्देश. गैरव्यवहार आणि पात्र शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या. विमा कंपनीचे काही कर्मचारी पैसे घेऊनच सर्वेक्षण करत असून पैसे देणाऱ्यांनाच विमा मंजूर केला जातोय. परिणामी नुकसान सोसणारे खरे शेतकरी विम्याच्या भरपाईपासून दूर राहत आहेत. पाकिस्तान पाण्याच्या थेंबासाठी तरसतोय. पाणी सोडण्याची भारताला विनंती. मोदी सरकारचं उत्तर. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला. सुमारे 23 दिवसांनंतर पाकिस्तानने आता भारताकडून पाण्याची मागणी केली आहे. कर्जमुक्तीसाठीचे आंदोलन गनिमी काव्याने करणार. रविकांत तुपकर यांची घोषणा. कर्जमुक्ती, पीक विमा, भावांतर योजना, ऊस देयक आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षण अशा शेतकऱ्यांच्या मूलभूत मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जून महिन्यात गनिमी काव्याने राज्यव्यापी तीव्र आंदोलनाची घोषणा केली आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.